आता दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण. सोनं 2,500 तर चांदी 10,000 स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये प्रति तोळा तर चांदी जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही. सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झालेला नाही. प्रचलित धोरणांप्रमाणेच शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण. संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथात विराजमान होणार. तुकोबांच्या रथाला 250 किलो चांदीची झळाली. 7 जुलैला देहूतून प्रस्थान. राजस्थानमधील कारागिरांकडून रथावर दाक्षिणात्य शैलीमध्ये कोरी वकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे. वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आहेत. त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले. पुण्याच्या पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. गोळीबार प्रकरणात तब्बल 18 आरोपींवर गुन्हे दाखल. बुलढाण्याच्या राजूर घाटामध्ये अज्ञातानं वैधता संपलेला औषध साठा टाकल्याचा प्रकार. वैधता संपलेल्या औषध साठ्यामुळे वन्य प्राण्यांसह मानवी आरोग्यास धोका निर्माण. स्थानिकांकडून दोषींवर कारवाईची मागणी. चंद्रपूरमध्ये वस्तू सेवा कर विभागाची अत्याधुनिक वास्तू बांधून तयार. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचं 18 जून रोजी लोकार्पण होणार. कामोठ्यामध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर. महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर उतरले. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये कामोठे पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं. लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणामध्ये आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर गुन्हा दाखल. किशोर महाराज शिवणीकरांवर 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप. तर सध्या काही ठिकाणी पावसाचा अलर्ट तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई पाहायला मिळते. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. तर राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज. कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5 तर मराठवाड्यातील 4 आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. अक्कलकुवा तालुक्यामध्ये सर्वाधिक झळा. 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ. नदी, विहिरी, बोरवेल, हातपंप आटले. सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा. भाळवणीत केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडाले. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. शहरातील विविध भागातील रस्ते, नाले या पावसामुळे भरून वाहू लागले. पुण्याच्या भोरच्या दिवळेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार. 3 घरांचे छत उडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. पावसात संसार उपयोगी सामान भिजल्यानं कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आलेला. सिन्नर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार. पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचं संसार उघड्यावर. मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी येथे प्रचंड नुकसान. घराचे पत्रे अंगावर पडल्यानं प्रांजल ठुमरे ही 11 वर्षाची मुलगी जखमी. श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. आमदार विक्रम पाचपुतेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार पाचपुतेंचं आश्वासन. परभणीच्या पोखर्डीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळी बाग उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी. नांदेडच्या उमरीतील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी झालेला आहे. तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. तातडीनं तलावाच्या खोलीकरण करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.